नमस्कार. रस्त्यावर गाडी चालवताना ना आपण शेकडो निर्णय घेतो, पण त्यातला एक निर्णय असा आहे जो सगळ्यात जास्त धोकादायक ठरू शकतो. तो म्हणजे ओव्हरटेक. अगदी एका क्षणाची चूक इथे आयुष्यभराची खंत बनू शकते. म्हणूनच आज आपण ओव्हरटेक करण्याची सुरक्षित पद्धत समजून घेणार आहोत, जी फक्त नियमांचं पुस्तक नाहीये, तर रस्त्यावरच्या प्रत्येकासाठी एक सुरक्षा कवच आहे. पण विचार करा, एका चुकीच्या ओव्हरटेकचा परिणाम काय होऊ शकतो. हे फक्त गाडीच्या नुकसानीपुरतं मर्यादित नाही आहे. नाही, याचा संबंध थेट आपल्या किंवा समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याशी असतो. म्हणूनच आपण जे नियम पाहणार आहोत ना, ते फक्त कागदावरचे नियम नाहीत, तर रस्त्यावरच्या सुरक्षिततेची खरी हमी आहे. चला तर मग याच्या अगदी मुळाशी जाऊया. ओव्हरटेक कसा करायचा हे शिकण्याआधी ना एक असा बेसिक नियम आहे जो प्रत्येक ड्रायव्हरने आपल्या मनात अगदी पक्का करून ठेवायला हवा. हा तो नियम आहे ज्याला फक्त एकच अपवाद आहे आणि तो कधीच मोडायचा नाही. नियम अगदी सरळ आणि सोपा आहे. ओव्हरटेक नेहमी उजव्या बाजूनेच करायचा. पण याला एकच अपवाद आहे आणि तो खूप महत्वाचा आहे, त्यामुळे नीट लक्ष ठेवा. जर तुमच्या पुढचा ड्रायव्हर उजवीकडे वळण्यासाठी इंडिकेटर देतोय आणि गाडी रस्त्याच्या मध्यभागी घेतोय, फक्त आणि फक्त तेव्हाच डाव्या बाजूने पुढे जाता येतं. हा एकमेव अपवाद आहे, विसरू नका. ठीक आहे, तर नियम तर आपल्याला समजला. आता बघूया प्रत्यक्ष प्रक्रिया. सुरक्षित ओव्हरटेकसाठी ना एक सोपी 5 स्टेप चेकलिस्ट आहे. प्रत्येक वेळी ओव्हरटेक करायच्या आधी ही चेकलिस्ट फक्त मनातल्या मनात एकदा तपासा. बघा, मग चूक होण्याची शक्यताच नाही. चला तर मग ही 5 स्टेप चेकलिस्ट जरा सविस्तरपणे पाहूया. स्टेप 1, रस्त्याकडे बघा. रस्त्यावर तुटक पांढरी रेषा आहे का, म्हणजे ओव्हरटेक करायला परवानगी आहे का. स्टेप 2, अंतर तपासा. पुढच्या गाडीचं आणि आपल्या गाडीचं अंतर, आणि हो, लांबी पण लक्षात घ्या. समजा पुढे एखादा मोठा ट्रक असेल तर जास्त जागा लागणार, बरोबर. स्टेप 3, आरशात बघा. आपल्या मागून तर कोणी ओव्हरटेक करत नाहीये ना. जर करत असेल तर थांबा, त्याला आधी जाऊ द्या. स्टेप 4, आता तुमची वेळ आहे. योग्य इंडिकेटर द्या आणि हळूवारपणे लेन बदला. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप 5, ओव्हरटेक झाल्यावर लगेचच आपल्या लेनमध्ये घुसू नका. पुढच्या गाडीपासून एक सुरक्षित अंतर तयार होऊ द्या आणि मगच आपल्या मूळ लेनमध्ये परत या. बरं, आता आपण अशा काही ठिकाणांबद्दल बोलूया जिथे ओव्हरटेक करण्याचा विचार सुद्धा मनात आणायचा नाही. काहीही झालं तरी ही ठिकाणं म्हणजे नो ओव्हरटेकिंग झोन. इथे चूक केली की थेट धोकाच. ही ठिकाणं कायमची लक्षात ठेवा. झेब्रा क्रॉसिंग, इथे पादचारी असू शकतात. चौक, अरे इथे कुठूनही गाडी येऊ शकते. रेल्वे फाटक किंवा एखादा उंचवटा किंवा वळण, या सगळ्या ठिकाणी काय होतं, आपल्याला पुढचा रस्ता स्पष्ट दिसत नाही आणि अशावेळी ओव्हरटेक करणं म्हणजे डोळे झाकून स्वतःला धोक्यात टाकण्यासारखं आहे. ठीक आहे, तर काही ठिकाणं तर कायमचीच धोकादायक असतात. पण कधीकधी काय होतं, रस्ता सुरक्षित असतो पण परिस्थिती धोकादायक बनते. अशावेळी संयम दाखवणं खूप महत्वाचं आहे. चला आता हे तात्पुरते धोक्याचे इशारे कसे ओळखायचे ते शिकूया. या धोक्याच्या इशाऱ्यांकडे नेहमी लक्ष ठेवा. पुढे रस्ता अरुंद होतोय का, मग थांबा. समोरून एखादं वाहन येतंय, थांबा. अरे, मागचा ड्रायव्हर ओव्हरटेक करतोय का, त्याला जाऊ द्या. किंवा समजा काही अडथळ्यांमुळे पुढचा रस्ताच दिसत नसेल मग तर अजिबात धोका पत्करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, रस्त्यावर संयम हाच आपला सगळ्यात मोठा मित्र आहे. आणि आता या सगळ्याचा सार, सगळ्यात महत्वाचा नियम. बाकी सगळं विसरला तरी चालेल, पण हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा. जर मनात थोडी जरी शंका असेल तर ओव्हरटेक करू नका. तुमचा स्वतःवरचा विश्वास, तुमची खात्री हाच सगळ्यात मोठा सेफ्टी चेक आहे. फक्त हा एक विचार रस्त्यावरचे कितीतरी अपघात टाळू शकतो, नाही का. रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा, बघा आणि सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.